नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. राज्याला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट इथल्या प्राध्यापिका जळीत कांड प्रकरणाचा अंतिम निकाल जो आहे तो आज येणार आहे. हिंगणघाटच्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात याबद्दलची आज सुनावणी होईल. आजच्या निकालामुळे शहरासह दरोडा गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. आजच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यामुळे बरोबर 2 वर्षांपूर्वी झालेलं हे प्रकरण, ही घटना, याबद्दलचे तीव्र पडसाद उमटले होते. दिवसाढवळ्या एका प्राध्यापिकेवरती एका व्यक्तीने पेट्रोल टाकून तिला जाऊन टाकलं होतं. कॉलेजमध्ये जात असताना या पीडितेला त्यांनी पेटवलं. एकतर्फी प्रेमातनं हा सगळा प्रकार घडला होता आणि 10 फेब्रुवारीला अखेर या पीडितेचा मृत्यू झाला. ही पीडिता साधारण त्यामध्ये 80% भाजली होती आणि या प्रकरणात आरोपी विकेश नगराळेला अटक करण्यात आली. सरकारकडून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या प्रकरणाचा निकाल जो आहे तो लावण्यात आलेला आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी, वर्डेचे प्रतिनिधी नरेंद्र मते आणि नागपूरहून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे देखील. सुरुवातीला मी नरेंद्रकडे जातोय. नरेंद्र, बरोबर 2 वर्षांपूर्वी हा सगळा प्रकार घडला होता, ज्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली. म्हणजे एकतर्फी प्रेमातनं हा सगळा प्रकार घडलेला होता. अखेर आज त्याचा निकाल लागतोय. विशाल, नक्कीच गेल्या 2 वर्षापूर्वी हा क्रूर प्रकार झाला होता आणि या घटनेमुळे अख्ख्या देशात तीव्र संताप व्यक्त केला गेला होता. महिला पुरुष रस्त्यावर उतरले होते आणि आरोपीला, या क्रूर नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मागणी लावून धरली होती. आणि सरकारने दखल घेत सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालविण्याचं कबूल केलं होतं आणि कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती सुद्धा केली होती. आज आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी पीडितेचे कुटुंब आहेत आणि त्यांच्या सुद्धा भावना आजही संतप्त आहेत. कोरोनाचा काळ गेला, त्या काळामध्ये ही सुनावणी लांबली होती. आज तिचं पीडित कुटुंब आहेत, पीडितेचं कुटुंब आहे, त्यांच्या भावना काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. तिचा भाऊ आहे, तिची आई आहे, वडील आहेत. दादा, काय सांगाल, काय भावना आहे तुझी? माझी भावना आणि इच्छा अशीच आहे की न्यायालय आज त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देईल, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल अशी मला न्यायालयाकडून आज अपेक्षा आहे. काय भावना आहे? तुझी बहीण गेली, करती एक बहीण गेली, आज तुझ्या पाठीराखी गेली, काय सांगशील? माझी 2 वर्ष झाले या घटनेला आणि असा एकही दिवस नाही गेला की मला आठवण नाही आली बा म्हणून. प्रत्येक क्षणी तिची आठवण यायची. जिथे मी कुठे अडायचो, मला काही समजायचं नाही, घरामध्ये कोणाला विचारायचं, अशा प्रकारची अशा स्थितीमध्ये मला नेहमी तिची आठवण यायची. आणि असं व्हायला नको पाहिजे होतं. समाजाला खूप अशी म्हणजे व्याकुळ करणारी घटना आहे, अशी व्हायला नव्हती पाहिजे. करती मुलगी गेली, एक आधार गेला, काय सांगाल? ज्यांच्या घरी हा प्रकार घडतो त्यांनाच कळतो. हा प्रसंग महाराष्ट्रातील कोण्याही लेकीवर होऊ नये असा. कारण त्याला, आरोपीला ही न्यायालयाने कठोरात कठोर शिक्षा द्यावी, तरच आपल्या महाराष्ट्रातील लेकीवर असा अन्याय होणार नाही. माझ्या मुलीला जर न्याय मिळाला नाही तर समोर खूप अशी गुंडागिरी वाढेल, भर चौकात, भर रस्त्यावर हत्या होईल आणि हा महाराष्ट्राला हादरा देणारी घटना होती. पूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर आला होता. आपल्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि समोर आपल्या मुलीवर असा अत्याचार होऊ नये म्हणून पूर्ण जनतेची ही मागणी होती का आरोपीला खूप कठोर शिक्षा व्हावी. नरेंद्र, मला या आईला विचारायचं आहे, मला या वडिलांना विचारायचं आहे. या आईने आपला पोटचा गोळा गमावला, घरातली करती लेक गमावली आणि आपण बघतोय निर्भयाचा प्रसंग असेल, कोपर्डीची घटना असेल आणि आता ही घटना.
या प्रकरणामध्ये एकच मागणी आहे की कठोरातलं कठोर शिक्षा केली जावी, पण या आईचं काय म्हणणं आहे की अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे त्या आईला आणि वडिलांना काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतं की अशा घटना घडल्या नाही पाहिजे म्हणून? अशा माझ्या एकुलत्या एक मुलीवर असा माझ्या एकुलत्या असा अन्याय होऊ नये, दुसऱ्या महाराष्ट्रातील माझ्या अजून दुसऱ्या लेकीवर असा अन्याय होऊ नये म्हणून याला आता देशात नवीन शक्ती कायदा तयार केला आहे, त्या आधारे माझ्या मुलीला न्याय मिळेल अशी माझी न्यायालयाकडून अपेक्षा आहे. आज तुमचा पोटचा गोळा गेला, 2 वर्ष झाली आहेत. आज 2 वर्षाच्या आधी 1 दिवसाआधी हा निकाल येत आहे. काय भावना आहे, काय सांगा तुम्ही? गेली 2 वर्ष झाले माझ्या मुलीवर जे अत्याचार झालेला आहे हे तर मी कधी विसरू शकणार नाही. आणि दररोज मला त्या माझ्या मुलीची एक आठवण येते. बाकीच्या मुलीकडे पाहिलं तर मलाही असं वाटते की बाबा माझी मुलगी असती तर मला असं एवढं मोठं दुःख नसतं झालं. आणि अशी हे जे क्रूर हत्या केली त्यांनी चौकामध्ये, या क्रूर हत्याराला जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी आणि न्याय देवता ही कठोर शिक्षा देतील अशी आमची कुटुंबाची आणि समाजाची सुद्धा अपेक्षा आहे. आणि शिक्षा जर झाली तर हा संदेश समाजाला पोहोचेल आणि गुंडागर्दीची हे प्रवृत्ती कमी होईल. नाही तर ही अशी वाढेल, त्याला जर शिक्षा झाली नाही तर हे वाढेल. आणि आता माझी तर मुलगी गेलेली आहे, मुलगी तर मला मिळणार नाही, पण माझ्या ज्या लेकी आहे समाजामध्ये यांना सुद्धा अशी म्हणजे घटना अशी झाली नाही पाहिजे म्हणून न्याय देवतावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. पीडितेचे नातलग सुद्धा आहे, त्यांची सुद्धा काय भावना आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहे. काय तुमची भावना? नरेंद्र मते साहेब, असं आहे की आज त्यांच्या आईच्या तोंडातून शब्द सुद्धा निघत नाही. म्हणजे घटना इतकी ताजी आहे, म्हणजे जरी या घटनेला 2 वर्ष पूर्ण झालेले असेल तरी आईवडील इतके सुन्न आहे आणि त्याचे भाऊ म्हणा, त्याचे सर्व आम्ही कुटुंब, त्याच्यात कठोरात कठोर कारवाई याच्यात सरकारने आणि न्यायालयाने द्यावी अशी आमची भावना आहे. एकंदरीतच विशाल यांची भावना जी आहे तर ती तीव्र आहेत आणि कठोरात कठोर जो कायदा बनविण्यात यावा आणि कठोरात कठोर अशी शिक्षा द्यावी अशी यांची एक मागणी आहे. नरेंद्र, आपल्याबरोबर आपले नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे देखील आहेत. तुषार, या प्रसंगानंतर सबंध महाराष्ट्रामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. म्हणजे दिवसाढवळ्या हा प्रकार घडतो. बरं, असा हा मी पहिला प्रसंग नव्हता. यापूर्वी अशाच पद्धतीने कुठे एखाद्या तरुण मुलीवरती ॲसिड फेकण्याच्या घटना घडल्या किंवा कुठल्या तरी मुलीवरती धारदार शस्त्राने हल्ला केल्याची देखील घटना घडलेली आहे. पण या घटनेनंतर पुन्हा एकदा एक प्रश्न उपस्थित झाला की महिलांची सुरक्षा आणि काय म्हणूयात की कोणीही एकतर्फी प्रेमातनं अशी मनमानी करू शकतो. आणि आज आपण बघतो या प्रकरणाचा निकाल लागतोय. तुषार, विशाल, या घटनेला आपण एक घटना म्हणून किंवा एक गुन्हा म्हणून नाही बघावं, तर एक सामाजिक समस्या म्हणून बघायला पाहिजे. हा सामाजिक गुन्हा आहे, कारण की अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये याआधी कधी घडलेल्या नाही. जर का तुम्हाला बघायचं असेल तर या घटनेमध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की एक प्राध्यापिका जी शिकवणी वर्गासाठी महाविद्यालयामध्ये जात असते आणि ती जात असताना एक नराधम तिच्यावर पेट्रोल ओतून तिची हत्या करतो. म्हणजे मी त्या घटनास्थळावर आहे. अशीच ती सकाळ होती 3 फेब्रुवारी 2020ची. आणि त्या सकाळला त्या समोरला जो ओव्हरब्रिज दिसतो आपल्याला, त्या ओव्हरब्रिजला जो नांदुरी चौक म्हणतो तिथे ती आपल्या दरोडा गावावरनं बसणं आली होती आणि खाली उतरली होती आणि तिथनं ती पायी येत होती. पुढे आपल्याला तो एक बाईक स्वार उभा दिसतो, ते घटनास्थळ आहे. तिथेच तो विकेश नगराडे उभा होता, तिची वाट पाहत होता. आताही आपण बघू शकतो की हे जे महाविद्यालय आहे, या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला येताना दिसत. अशीच ती पायी येत होती आणि हा विकेश नगराडे त्या बाजूला तिथे उभा होता. जशी ती आली त्याने बाटलीमध्ये जे पेट्रोल होतं ते लगेच तिच्या थांबवतोय. आपल्याबरोबर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सर आहेत. निकम सरांकडे आपण जाऊया. उज्ज्वल निकम सर, या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत पोटतिडकीने आपण पीडितेची बाजू मांडली. वर्ध्यातील हिंगणघाट प्रकरणाचा आज निकाल येतोय. काय आपण आपली प्रेयर न्यायालयासमोर ठेवली आहे? आज न्यायालय सर्वात प्रथम आरोपी दोषी आहे की नाही हे न्यायालयाचा निकाल जाहीर करणार आहे. सरकारतर्फे जो आम्ही न्यायालयात पुरावा दाखल केला तो पुरावा न्यायालय स्वीकारला
न्यायालयाने ग्राह्य मानला तरच न्यायालय त्याला दोषी ठरवेल. अर्थात न्यायालयाला जर तो ग्राह्य वाटला नाही तर न्यायालय त्याला दोषी ठरवणार नाही. म्हणजे प्रथम न्यायालयाला या गोष्टीवरती निकाल करायचा आहे की आरोपी विकेशने या प्राध्यापक अंकिताचा निघृणपणे खून केला हे सरकारी पक्षाने सिद्ध केलं किंवा कसे, याच्यावरती हा निकाल होईल. हा निकाल झाल्यानंतर मग शिक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. पण निकम सर, 64 सुनावण्या झाल्या, त्यापैकी आपण 34 तारखांना स्वतः उपस्थित होतात. त्यात 77 साक्षीदार होते आणि त्यापैकी 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. वेगवेगळे खटले आतापर्यंत आपण हाताळलेले, आपला अनुभव काय सांगतो? नाही, हा खटला आम्ही जलद गतीने चालवण्याचा प्रयत्न केला आणि परंतु मध्यंतरी न्यायाधीशांची बदली झाली, त्याच्यामुळे काही काळ खटल्याचं काम रेंगाळलं. त्याच्यानंतर कोविड सुरू झाला, तरी कोविडच्या काळामध्ये आम्ही प्रत्यक्ष आभासी पद्धतीने ह्या खटल्याची सुनावणी आम्ही काही घेतली. काही टेलिफोनच्या अधिकाऱ्यांची पुरावा देखील आम्ही आभासी पद्धतीने नोंदवला. बचाव पक्षाने देखील चांगलं सहकार्य या खटल्यामध्ये केलं. त्यामुळे या खटल्याचं कामकाज आम्ही लवकरात लवकर संपवू शकलो. अनेक खटले आतापर्यंत आपण हाताळलेले आहेत, पण यामध्ये कशा प्रकारचं आव्हान होतं? संपूर्ण विदर्भामध्ये अशा प्रकारची क्रूर घटना माझ्या मते एका तरुण सुशिक्षित प्राध्यापिकाला जाळून टाकायची घटना भर दिवसा ती प्राध्यापिका कॉलेजला जात असताना घडली असल्यामुळे साहजिक जनसंताप होणं साहजिक होतं आणि त्यामुळे विदर्भाच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा खटला आहे असं मला वाटतं. सर, आणखीन एक यामध्ये मुद्दा आहे की निर्भया असेल, कोपर्डी असेल आणि आता ही हिंगणघाटची घटना आपण बघतोय, अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत, म्हणजे स्त्री अत्याचाराच्या. यापुढे कोणाचीही अशा प्रकारची कृत्य करण्याची हिंमत होऊ नये यासाठी नेमकं काय करायला हवं, हा नेहमी प्रश्न आपल्याला विचारला जात असेल. कायदा नुसता कठोर करून चालत नाही, तर कायद्याची अंमलबजावणी देखील, म्हणजे शिक्षेची अंमलबजावणी देखील ही त्वरित व्हायला हवी. कोल्हापूरचा बाल हत्याकांड खटला मी जवळजवळ 18 ते 20 वर्षापूर्वी चालवला होता. तेथील त्या 2 आरोपी स्त्रियांना फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायम राहिली. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला, परंतु ती फाशीची शिक्षाचा हा निर्णय, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळण्याचा निर्णय, त्यानंतर येणारं ब्लॅक वॉरंटची अंमलबजावणी न त्वरित होणे, या कारणामुळे ती फाशीची शिक्षाची तब्दिली ही जन्मठेपेत झाली. त्यामुळे कठोर शिक्षेचा उपयोग फक्त त्या गुन्हेगाराला शिक्षा नाही, तर समाजा अशा प्रकारची हिंसक कृत्य इतरांनी करू नये म्हणून इतरांना धडा हा महत्वाचा हेतू असतो. परंतु जर शिक्षेची अंमलबजावणी लवकर झाली नाही तर तो सफल होत नाही. त्याच्यामुळे एकदा न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर त्या शिक्षा सर्वोच्च न्यायालयात कायम झाल्यानंतर तिची अंमलबजावणी त्वरित व्हायला हवी. त्याच्यात जर वेळ गेला असेल तर निश्चित त्याचं देखील ऑडिट व्हायला हवं. उज्ज्वल निकमजी, शक्ती कायद्याबद्दल मोठी चर्चा आहे आणि अर्थात त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी देखील होताना दिसते, याबद्दल आपलं काय मत आहे? शक्ती कायदा राज्य सरकारने केलं हे एक चांगलं पाऊल आहे, परंतु या कायद्यामध्ये देखील संशोधन करणं हे महत्वाचं आहे आणि हा संशोधन सध्या आता हा कायदा केंद्र सरकारच्या संमतीकरता माझ्या मते प्रलंबित आहे. शक्ती कायद्यातील काही कलमे खरोखर स्त्रींच्या अत्याचाराला कमी होण्यासाठी मदत होईल असा मला विश्वास आहे, परंतु शक्ती कायद्यामध्ये देखील संशोधन काही प्रमाणात व्हायला हवं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम होते. त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत नेमक्या काय घडामोडी घडल्या याविषयीची माहिती दिली आणि हेही त्यांनी सांगितलं की आज न्यायालयामध्ये आत्तापर्यंत वेगवेगळ्या सुनावण्यांमध्ये जे काही पुरावे न्यायाधीशांसमोर ठेवण्यात आले, न्यायालयासमोर ठेवण्यात आले, त्या अनुषंगाने आज न्यायालय हा आरोपी दोषी आहे की नाही, आरोपी आहे की नाही याबद्दलचा निकाल देईल आणि त्यानंतर शिक्षा नेमकी काय त्याला दिली पाहिजे याविषयीची प्रक्रिया जी आहे ती पार पडेल. पण आपण नुकतंच पीडितेच्या आईवडिलांशी बोललो, त्यांनी न्यायालयाकडे अपेक्षा व्यक्त केली आहे की त्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे मृत्यूदंड व्हावा अशी मागणी त्यांनी केली. पुन्हा एकदा जाऊया तुषारकडे. तुषार, तू त्या ठिकाणी आहेस ज्या ठिकाणी दिवसा ढवळ्या ही प्राध्यापिका तिथून त्या कॉलेजमध्ये जात होती, ती बसमधनं नुकतीच उतरलेली होती आणि तिच्यावरती पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रकार घडला. निश्चितच विशाल, मी परत तुम्हाला एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो तो घटनाक्रम. जर का तुम्ही बघितलं, त्या 2 मुली आपल्याला येताना दिसतात, त्या देखील याच महाविद्यालयातल्या विद्यार्थिनी ज्या महाविद्यालयात जात आहेत, तशीच ती देखील प्राध्यापिका
समोरच्या त्या नांदोरी चौकातनं आपल्या गावून दरोडा गावून आलेली होती आणि तिथे उतरून ती पायी येत होती. तोच घटनास्थळ आहे जिथे आपल्याला त्या 2 मुली पाहायला मिळतात. तिथेच तो विकेश नगराळे थांबलेला होता आणि जशी ती पीडित प्राध्यापिका त्या घटनास्थळावर पोहोचली तेव्हा त्याने तिच्यावर पेट्रोल टाकलं आणि मग शेजारच्या आजूबाजूचे जे घर आहे त्या शेजारच्या लोकांनी तिला विझवण्याचा प्रयत्न केला, तिला विझवलं आणि नंतर मग तिला उपचारासाठी नागपूरच्या ऑनसिटी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं. नंतर मग सर्वांना माहिती आहे की 1 आठवड्यानंतर तिचा मृत्यू देखील झाला. पण अशीच ती सकाळ होती. ह्या बाजूला जो रोड जातो आपल्याला की इथेच हे मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालय, हे महाविद्यालय देखील आपण बघू शकतो. म्हणजे अगदी महाविद्यालयाच्या 25 मीटर अंतरावर ही संपूर्ण घटना घडलेली होती आणि या घटनेने अनेक प्रश्न, म्हणजे आताच आपण बघितलं की उज्ज्वल निकम सर देखील म्हणत होते की आपल्याकडे कायदे आहे, कायदे कठोर आहे, मात्र त्या कायद्याची नीट अंमलबजावणी होत नाही. विशाल, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्याकडे हुंडाबंदीचा कायदा आहे. हुंडाबंदीचा कायदा असा आहे की कलम 498 मध्ये असं दिलं आहे की त्यामध्ये जे आरोपी असतात त्या आरोपीला सिद्ध करावं लागतं की ते निर्दोष आहे. मात्र अशा केसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात की जे पीडित असतात त्या पीडितीला सिद्ध करावं लागतं की समोरची व्यक्ती आरोपी आहे. त्यामुळे ही जी एक सामाजिक समस्या, ही एक सामाजिक समस्या यासाठी वारंवार अशा घटना आपल्याला पाहायला मिळतात की आरोपींना शिक्षा होते मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. उज्ज्वल निकम सरांनी देखील ती खंत व्यक्त केलेली होती की अनेक खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा होते. आजच्या घटनेमध्ये देखील आपल्याला आज न्यायालयाचा निकाल येईल, न्यायालयाकडनं कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, मात्र त्याची अंमलबजावणी कधी होईल हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नुसती ही घटना म्हणून याकडे बघणं गरजेचं नाही, तर एक ही सामाजिक समस्या आहे आणि यासाठी समाजामधनं देखील एक जनमत तयार होण्याची गरज आहे, एक दबाव तयार होण्याची गरज आहे. ज्या प्रकारचा दबाव आपल्याला हुंडाबळी संदर्भात जो कायदा झाला त्याच्या आधी झालेला होता, त्या कायद्यामध्ये देखील जे आरोपी असतात त्या आरोपींना स्वतःला सिद्ध करावं लागतं की ते निर्दोष आहे. त्यामुळे आज आपल्याला राज्यामध्ये या हुंडाबळीच्या घटना किंवा हुंडासाठी अत्याचाराच्या घटना खूप कमी होण्याचं कारणच ते आहे की त्या कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. किंवा निर्भया संदर्भातला जो कायदा झाला त्या प्रकरणामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं की तिथे आरोपीला सिद्ध करावं लागतं की ते निर्दोष आहे. मात्र अशा ज्या घटना आपल्याकडे जो कायदा आहे त्यामध्ये स्वतः जे पीडित असते किंवा जो पोलीस असते त्यांना सिद्ध करावं लागतं की हा समोरचा व्यक्ती आरोपी आहे. त्यामुळे आरोपी बिनधास्त असतो आणि जे पीडित असतात त्यांनाच परिश्रम घ्यावे लागतात, पोलिसांना परिश्रम घ्यावे लागते. त्यामुळे कुठेतरी समाजातनं एक मागणी येत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्या परत घडू नये यासाठी कायद्यामध्ये अशा प्रकारे तरतूद असायला पाहिजे की आरोपीला स्वतःला पुढाकार घेऊन स्वतःला निर्दोष असण्याचं सिद्ध करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की फक्त ही घटना म्हणून याकडे बघणं गरजेचं नाही, ही एक सामाजिक समस्या आहे. आणि मागच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर काय बघितलं तुम्ही तर मागच्या 20 वर्षापासून अशा घटनांचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसत आहे. म्हणजे प्रेम किंवा एकतर्फी प्रेम या घटना महाराष्ट्रात किंवा देशामध्ये आधी समाजामध्ये नव्हत्या असं नाही, होत्या, पण त्याची तीव्रता इतकी पाहायला मिळत नव्हती. आता हळूहळू याची तीव्रता आपल्याला पाहायला मिळते आणि दिवसेंदिवस राज्यामध्ये असो देशामध्ये असो कुठे ना कुठे रोज अशा प्रकारच्या घटना घडतात. ते ही सामाजिक समस्या आहे आणि ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सामाजिक अंगानेच त्याचा विचार व्हायला पाहिजे. समाजामधनं तशा प्रकारची एक भावना पुढे येऊन आणखी यामध्ये काय कठोरात कठोर पाऊल उचलता येईल, जे आरोपी असतात त्यांना कशा प्रकारे लवकरात लवकर शिक्षा देऊन त्यांना शिक्षेची अंमलबजावणी करता येईल हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आजचा निकाल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. विकेश नगराळे याला नेमकी काय शिक्षा होते हे बघणं तर महत्त्वाचं राहील. पण या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये काय प्रतिक्रिया येतात, इथल्या स्थानिक महिला असेल, या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असेल, या भागातले नागरिक असेल, यांच्या काय प्रतिक्रिया असेल हे देखील बघणं महत्त्वाचं राहील. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी वर्ध्यावरनं ते देखील आपल्याबरोबर होते, नरेंद्र मते. नरेंद्र, तुझेही धन्यवाद. आणि यात आपण थोड्या वेळापूर्वी पीडितेच्या आईवडिलांशी देखील बोललो. आपल्या सहवेदना त्यांच्या बरोबर आहेत आणि निश्चितच त्यांनी जशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की या प्रकरणातील जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी याबद्दल न्यायालय विचार करेल. पुढे पाहूयात. संजय राऊतांनी सत्यमेव जयते असं ट्विट केलेलं आहे. उपराष्ट्रपती नायडूंना त्यांनी एक पत्र लिहिलंय. ईडी कारवाईवर त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. ईडीचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जातोय असं त्यांनी म्हटलंय. ईडीकडून कुटुंबियांना त्रास देत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. सरकार पाडण्यासाठी मदत करण्याची मागणी करण्यात आली पण मागणी मान्य न केल्यानं कुटुंबियांना त्रास दिला जातोय. आणि पत्रामध्ये आणखीनही काही धक्कादायक खुलासे त्यांनी केलेले. खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना एक पत्र लिहिलंय
ज्या पत्रात त्यांनी काय महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्यांनी असं म्हटलं की सरकार पाडण्यासाठी मला सांगण्यात आलं, पण मी याबद्दल नकार दिला, तर माझ्या कुटुंबियांना ईडीच्या मार्फत त्रास दिला जातोय. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना जे पत्र दिले त्यात कोणते महत्त्वाचे खुलासे केलेत, मुद्दे नमूद केलेत? विशाल, जवळपास 4 पानांचं पत्र हे संजय राऊत जे राज्यसभेचे सदस्य आहेत आणि शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना हे पत्र दिलं आहे. त्यांनी त्या पत्रामध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे देखील केलेले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की 1 महिन्यापूर्वी काही लोकांनी माझ्याशी संपर्क केला होता आणि राज्यातील सरकार पाडण्यासाठी मदत करण्याची मागणी केली होती. यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी, राज्याचं सरकार पाडण्यासाठी, खास करून विकास आघाडीचं सरकार पाडावं यासाठी भूमिका बजावावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र या कटात सहभागी होण्यास मी नकार दिला. त्यामुळे याची मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल असं देखील त्यांनी धमकी दिल्याची त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं की आगामी काही काळात तुमची अवस्था एक माजी केंद्रीय रेल्वे मंत्र्याप्रमाणे होईल आणि अनेक दिवस तुम्हाला जेलमध्ये राहावं लागेल अशा प्रकारची धमकी दिली असंही त्या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच नाही, हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की मला धमकी देण्यात आली की राज्य सरकारमधील आणखी 2 ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याबरोबर 2 ज्येष्ठ नेत्यांनाही PMLA कायद्याअंतर्गत जेलमध्ये पाठवू आणि मध्यावर्ती निवडणुका लागतील अशा प्रकारचाही इशारा दिल्याची त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे. त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की 2012 आणि 2013 मध्ये काही लोकांनी माझ्या कुटुंबियाकडून एक छोटी जमीन विकली होती. या व्यक्तींनी ईडी आणि अन्य एजन्सीकडून चौकशी बोलून त्यांना त्रास दिला जातोय. माझ्या विरुद्ध जबाब द्यावा यासाठी त्यांच्यावरती दबाव टाकला जातोय. या सर्व संपत्तीचा उल्लेख राज्यसभेसाठी भरलेल्या शपथपत्रामध्ये मी केलेला आहे. पण असं असूनही जाणीवपूर्वक हा मुद्दा उघडून काढण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत 28 लोकांना माझ्या विरुद्ध या सगळ्या पार्श्वभूमी माझ्या विरुद्ध एक जबाब द्यावा यासाठी हा सगळा प्रकार करण्यात येत आहे अशा प्रकारचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सोबत त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की जर त्यांच्यासोबत तुम्ही गेले नाही तर या सर्वांचा गंभीर परिणाम भोगावा लागेल अशीही धमकी देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे हे अतिशय गंभीर आहे की एक वर्तमान खासदार ज्या पद्धतीनं ईडीच्या संदर्भात आणि खास करून ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आहेत वेगवेगळ्या त्यांच्या संदर्भात खुलासा करतो आणि या संदर्भातलं लेखी स्वरूपात पत्र सभापतींना देतो आणि खास करून उपराष्ट्रपतींना देतो. हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार की यातून कुठेतरी हा जो प्रकार आहे हा प्रकार आता यातून स्पष्टपणे उजेडात येईल आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं हा प्रकार कशा पद्धतीने याच्यावर आता तोडगा काढला जातो आणि या संदर्भात उपराष्ट्रपती काय भूमिका घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, या माहितीबद्दल धन्यवाद. आपण बघतोय खासदार संजय राऊत यांनी एक पत्र जे आहे ते देऊ केलेलं आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना आणि त्यात त्यांनी ईडीकडनं कशा प्रकारे त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जातो याबद्दलचे महत्त्वाचे खुलासे केलेत. पुढे पाहूयात. कर्नाटक वादाचं लोण जे आहे ते मुंबईत पोहोचलंय. मुंबईतील मुस्लिम समाजातील महिला हिजाबच्या समर्थनार्थ एकत्र आल्यात. मुंबईतील मदनपूर भागातील हिजाबच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबवण्यात आली. या अभियानात सहभागी झालेल्या मुस्लिम महिलांनी मदनपूर भागात रॅली काढत घोषणाबाजी केली. मुंब्रा आणि भायखळ्यामध्ये देखील मुस्लिम समाजानं आंदोलन केलं. इथं हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं. तसंच धार्मिक कटुता निर्माण होईल असं वक्तव्य किंवा कृती कुणी करू नये असं आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केलंय. तसं ट्विट देखील त्यांनी केलंय. कर्नाटक वादाचं लोण आता मुंबईत पोहोचले. मुंबईतील मुस्लिम समाजातील महिला हिजाबच्या समर्थनार्थ एकत्र आल्यात. मुंबईतील मदनपूर भागात हिजाबच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबवण्यात आली आणि या अभियानात त्या सहभागी झालेल्या मुस्लिम महिलांनी मदनपूर भागात रॅली काढत घोषणाबाजी केली आहे. मुंब्रा आणि भायखळ्यात देखील मुस्लिम समाजानं आंदोलन केलं. इथं हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलंय आणि यावरती खुद्द आता दिलीप वळसे पाटील यांनी देखील आपली भूमिका जी ती स्पष्ट केलेली आहे. त्यांनी तसं ट्विट केलं. त्यांनी म्हटलंय
की कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेला वाद गदारोळ जो तो दुर्दैवी आहे। शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे। याच विषयी आम्ही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोललो होतो, बघूयात त्यांनी काय म्हटलं। मुळातच शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे वाद निर्माण व्हायला नको आहेत आणि याच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये सुद्धा सुनावणी सुरू आहे। माझी राज्यातल्या सगळ्या जनतेला विनंती आहे की या विषयाला इतकं महत्व देण्याच्या ऐवजी आणि धार्मिक कटुता निर्माण होईल असं वक्तव्य किंवा कृती कोणाकडूनही होऊ नये। कर्नाटकात जे चाललंय ते दुर्दैवी आहे। दिलीपजी, आणि राज्यातल्या काही भागांमध्ये आज मुस्लिम समाजातर्फे आंदोलनं झाली, मालेगावमध्ये खास करून, आणि त्यानंतर मुंबईत देखील मुंब्रा आणि भायखळा भागामध्ये देखील अशाच प्रकारच्या रॅली काढल्या गेल्या। या सगळ्यांना नेमकं काय आवाहन कराल? सातत्यानं याबद्दलचं आवाहन तुम्ही करता आहात, मात्र न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून थेट जे लोक तुम्हाला ऐकतायत त्यांना नेमकं काय सांगाल? माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मामध्ये अतिशय सलोख्याचं वातावरण आहे आणि अशा वेळेला अशा प्रकारच्या घटना घडून विनाकारण समाजामध्ये अशांतता निर्माण होणं बरोबर नाही। तर सगळ्यांनी संयम पाळला पाहिजे आणि आपापल्या चालीरीती रूढी ज्या काही असतील त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येकाला अभिमान असणं समजू शकतो, परंतु सगळ्यांनी याच्या संदर्भामध्ये संयम पाळला पाहिजे। बिलकुल दिलीपजी, आपण आवाहन करताय संयम पाळण्याचं, शांततेचं, पण आवाहन देखील करण्यात आलेलं आहे काँग्रेसकडून की या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्याच्या अनुषंगानं नेमकं त्यांना काय सांगाल? राजकीय पक्षांना, कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन कराल? माझी सगळ्या राजकीय पक्षांना सुद्धा हीच विनंती राहील की अशा प्रकारच्या घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला त्याच्यामध्ये राजकीय पक्षांच्या भूमिकांच्यामुळे विनाकारण आणखीन परिस्थिती ताणली जाऊ नये याची काळजी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे। तर नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि महिला हक्क कार्यकर्त्या मलाला युसुफझई हिनेही हिजाबवरून कर्नाटकात सुरू असलेल्या वादात उडी घेतली। मलालाने ट्विटरवरून या सर्व प्रकरणावर भाष्य केलं। कॉलेजकडून अभ्यास आणि हिजाब निवडण्यासाठी दबाव टाकणं ही भयावह बाब आहे आणि भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेलं दुर्लक्ष थांबवलं पाहिजे असं मलालाने ट्विटमधून म्हटलंय। यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत। ब्रेकनंतर बघूया 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा भारतात आणणार, तसंच सर्वांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा होणार असं म्हटलं होतं। मात्र हे पैसे नागरिकांना मिळालेच नसल्याने यावरून विरोधकांकडून भाजपवर टीकाही करण्यात येते। पण औरंगाबादमधील शेतकऱ्याच्या खात्यात खरोखर 15 लाख रुपये जमा झाल्याचं प्रकार समोर आल्याने आश्चर्य वाटतंय सगळ्यांना याबद्दल। पण औरंगाबादमधील एका शेतकऱ्याच्या जनधन खात्यात 15 लाख रुपये खरोखर जमा झालेत। खुशीत असलेल्या शेतकऱ्याने जमा झालेल्या 15 लाखातून काही रक्कम काढून स्वतःसाठी घर सुद्धा बांधून घेतलंय। नरेंद्र मोदींनी केलेल्या घोषणेनंतर आजही त्याचं राजकारण होते। औरंगाबादच्या अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर आवटेंनी मात्र काही दिवसांसाठी का होईना ही घोषणा खरी झाल्याचा अनुभव घेतला। या गरीब शेतकऱ्याने पंतप्रधान कार्यालयात चक्क आभाराचा मेल केला। 5 महिने वाट पाहिली, मला वाटलं कोणीतरी येईल विचारपूस करण्यासाठी। त्याच्यानंतर 4 ते 5 महिने कोणी माझ्याकडे आलेलं नाही आहे। त्याच्यानंतर मी ती रक्कम माझ्यावालं घराचं काम चालू केलं मी। त्याच्यानंतर मला वाटलं मोदी साहेब बोलले होते त्यावेळेस काळं धन परत येणार आहे। एकाच्या खात्यावर 15 ते 20 लाख रुपये पडतील।
पण काही दिवसांनंतर ज्ञानेश्वर आवटेंच्या खात्यात हे 15 लाख ग्रामसेवकाच्या चुकीमुळे जमा झाल्याचं समोर आलं आणि मोदींच्या 15 लाख मिळवून देणाऱ्या घोषणा या 7 वर्षांनंतरही जुमलाच असल्याचं समोर आलंय। या निधीसाठी आम्ही पंचायत समिती व बँकेशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील आमच्या खात्यावर निधी जमा झाला नाही। या निधीमधून गावासाठी पाणी पुरवठा, सिमेंट, मोटर खरेदी करणे, शुद्ध पाण्यासाठी फिल्टर प्लांट, सिमेंट रस्ते करणे, ड्रेनेज लाईन इत्यादी काम करणे बाकी आहे। तरी शासनास विनंती आहे की आमचे पैसे आमच्या खात्यावर वर्ग करावा। एका ग्रामसेवकाच्या चुकीनं 15 लाखांचा विकास निधी शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला, पण या शेतकऱ्याचं 9 लाखांचं घर बांधून पूर्ण झालं होतं। म्हणजे 6 महिने कुठली विकास कामे झाली नाही आणि संबंधित सरकारचा निधी एका विशिष्ट अल्पभूधारक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतोय आणि प्रशासनाला 4.5 महिने कुठल्याही प्रकारची माहिती नाही। या घटनेनं परत एकदा प्रशासनामधील भोगळ कारभार हा सर्वसामान्य जनतेच्या समोर आलेला आहे। आमची मागणी असणार आहे संबंधित घटनेची विभागीय चौकशी करण्यात यावी व या जो कोणी जबाबदार अधिकारी असेल, माझ्या माहितीप्रमाणे ग्रामसेवक त्यांनी चुकीचा अकाउंट नंबर दिला असं माझ्यापर्यंत माहिती आहे, पण जो कोणी जबाबदार अधिकारी असेल त्यावरती कडक कारवाई ही व्हायलाच पाहिजे। यानंतरची बातमी बुलढाण्यातून। महाराष्ट्रातील उच्च शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एकलव्य फाउंडेशनचा संस्थापक आणि CEO राजू केंद्रे याचा फोर्ब्सच्या यादीत समावेश झाला। फोर्ब्सच्या यादीत म्हणजे सामाजिक कार्य उद्यमशीलता या कॅटेगरीमध्ये फोर्ब्सच्या 30 अंडर 30 या यादीमध्ये 13 अंडर 13 या यादीमध्ये राजू केंद्रेची निवड झाली आहे। 28 वर्षीय राजू सध्या ब्रिटिश सरकारच्या चेव्हनिंग स्कॉलरशिपवर लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतोय। राजू केंद्रे हा महाराष्ट्राच्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरी खंदारे गावातील भटक्या समाजातून येतो। राजूच्या आई वडिलांचं शिक्षण प्राथमिक देखील झालेलं नाहीये आणि राजूच्या माध्यमातून कुटुंबातील पहिलीच पिढी उच्च शिक्षण घेणारी ठरली आहे। त्याचं शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण झालंय। राजू केंद्रेच्या एकलव्य फाउंडेशनच्या माध्यमातून मागच्या 4 वर्षात 300 पेक्षा जास्त महिला पिढीतील शेतकरी मुलं जे आहेत ते टाटा इन्स्टिट्यूट, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी, IIT, केंद्रीय विद्यापीठ यासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांमध्ये शिकतात। सोबत काही जण वेगवेगळ्या फेलोशिप प्रोग्राममध्ये देखील काम करतात। माझा मुलगा राजू यांचा फोर्ब्समध्ये यादीत नंबर आला, भारताचं नाव रोशन केलं, याचा आम्हाला अभिमान आहे। फोर्ब्समध्ये यादीत नाव आलेलं आहे राजू केंद्रेचं। माझाच मुलगा राजू केंद्रे, मला भरपूर आनंद झालेला आहे। जगभरातून असंच मुलांना पुढे जावं, गरिबाच्या बी पोरांना शिकावं, इतक्यात आनंद वाटतो बा या गोष्टीचा। राजूविषयी सांगायचं झालं तर राजू हा गावातून आमच्या एकदम हुशार मुलगा, हा गावातून जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेऊन बुलढाणा येथे शिक्षण घेऊन तो मोठ्या याच्यावर मेहनत घेऊन मोठ्या मेहनतीनं तो हुशार असा मुलगा। आमच्या गावातील 2 मुलं त्याने बंडू दिनकर उबाळे आणि प्रदीप अशोक पवार, स्वतः माझा भाऊ, हे पण त्याच्यामुळं चांगल्या मार्गाला लागलेत। शिक्षण त्यांनी चांगले घेतलं पद्धतीनं। बस राजू सांगायचं झालं त्याला शिष्यवृत्तीमुळे 45 लाख रुपये शिष्यवृत्ती मिळाली, हे आमच्या गावाला अभिमानास्पद बाब आहे। यानंतर बघूयात गोव्यात परदेशी पर्यटक मौज मस्तीसाठी येत असतात असा जर तुमचा समज असेल तर थोडं थांबा। रशियासह इतर देशातून आलेले पर्यटक गोव्यात राहून भारतीय संस्कृतीशी एकरूप होत आहेत। राम आणि कृष्णाच्या नामस्मरणात परदेशी नागरिक दंग होताना दिसत आहेत। गोव्यात परदेशी पर्यटक केवळ मजामस्ती करण्यासाठीच येत नाहीत, तर ते भारतीय संस्कृती शिकण्याकरता, पाहण्याकरताही येतात। ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची जाणीव होईल। रशियन पर्यटक राम आणि कृष्णाच्या नामस्वरात मंत्रमुग्ध झाले। कुणी गाणं गात आहे, कुणी वाद्य वाजवत आहे।
रामाच्या नामस्मरणात हे रशियन नागरिक दंग झाले. गोवाच्या ह्या गावात बरेचसे जे विदेशी पर्यटक आहेत त्यामध्ये काही लोक जे आहेत ते इस्कॉनचे फॉलोअर्स आहेत. म्हणून बरेच गावांमध्ये संध्याकाळी कृष्ण भक्तीमध्ये ते लोक लीन होतात. रामकृष्णाच्या नामस्मरणानं शांती मिळते. निसर्गाच्या सानिध्यात आणि देवाच्या भक्तीत वेळ चांगला जात असल्याचं रशियन नागरिकांचं म्हणणं आहे. I like to be here because here it's options to do what you like to do, to create some art because connects with nature. I have shanty time for myself to feel what I really want to do and do it with my daughter to create some art or to play new music because here like people can be what they are. अरंबोल गावात राहणारे रशियन लोक एस्कॉनशी जोडले गेले. त्यामुळे ते दररोज संध्याकाळी रामकृष्णाच्या भक्तीत असे तल्लीन होऊन जातात. मग आम्हाला प्रश्न पडला, रशियन लोक अध्यात्माकडे कसे वळले? ते जाणून घेण्यासाठी आम्ही बिमल कृष्णदास यांना गाठले. My youth, I received the Bhagavad Gita in the street when I was 16, and slowly that drove me to the lotus feet of my spiritual master, who is an expert to reveal the secret of Lord Krishna. बिमल कृष्णदास श्रीकृष्णाचे भक्त आहेत. Krishna Hare 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 Rama Hare Rama Rama Rama. त्यांनी गायलेलं कृष्णाचं गाणं ऐकून आम्ही स्तब्ध झालो. गौर हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल. रशियन लोक गोव्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद तर घेतातच, शिवाय भारतीय संस्कृतीशी एकरूप होतानाही ते दिसतात. त्यामुळे तुम्ही गोव्यात गेलात तर नक्कीच रशियाचं गाव अशी ओळख असलेल्या आरंबोल गावाला नक्की भेट द्या. प्रीती सोमपुरा, वरिष्ठ संपादक, न्यूज 18 नेटवर्क. यानंतर नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.